वारकरी परंपरेचा वारसा जपणारे, शून्यातून विश्व उभे करणारे ज्येष्ठ उद्योजक हरिभक्त परायण विनायकराव काकडे काळाच्या पडद्याआड. वाटा स्टेशन परिसरातील प्रामाणिक, कष्टाळू आणि आध्यात्मिक विचारसरणी जपणारे ज्येष्ठ उद्योजक हरिभक्त परायण श्री विनायकराव सखाराम काकडे यांचे शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने वाटा स्टेशनसह संपूर्ण कोरेगाव, फलटण आणि बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत असून एक जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कष्टाच्या बळावर उभे राहिलेले विनायकराव काकडे हे शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. सुमारे 55 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सुकट, बोंबील आणि सोडा या व्यवसायात आपले प्रामाणिकपणे कार्य करत आपल्या मेहनतीची छाप उमटवली. कोणत्याही प्रकारची तडजोड न करता प्रामाणिक व्यवहार आणि विश्वास या भांडवलावर त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. त्यामुळे कोरेगाव, फलटण आणि बारामती तालुक्यात त्यांचे व्यापारी जाळे निर्माण झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे अध्यात्म आणि व्यवसाय यांचा सुंदर संगम होय. गळ्यात तुळशीची माळ आणि ओठावर विठ्ठल नाम असतानाही त्यांनी संसार आणि व्यवसाय यांचा उत्तम समतोल राखला. गेली तब्बल 45 वर्ष त्यांनी आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पायी करत वारकरी परंपरेचा वारसा जपला. पायवारी करताना त्यांनी केवळ भक्तीच नव्हे तर संयम, शिस्त आणि सेवा यांचेही उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले. साधी राहणी, उच्च विचारसरणी, कष्टाची तयारी आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले होते. त्यांच्या बोलण्यातला साधेपणा आणि वागण्यातील आपुलकी यामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले. व्यापारिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक जीवनात त्यांनी प्रत्येकाशी स्नेहपूर्ण आणि विश्वासू नातं जपलं. विशेष म्हणजे वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी कामापासून कधीही पाठ फिरवली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या व्यवसायाशी नाळ जोडून ठेवणारे ते खरे कर्मयोगी होते. त्यांच्या कार्यातून त्यांनी पुढील पिढीला कष्ट, प्रामाणिकपणा आणि अध्यात्म यांचा संगम कसा साधावा याचा आदर्श दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार असून त्यांच्या निधनाने काकडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. विनायकराव काकडे यांचे जीवन हे संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि भक्ती यांचा सुंदर संगम होते. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा समाजाला दीर्घकाळ मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. ज्यांनी आयुष्यभर कष्ट आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला अशा या महान व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.